तुम्ही बाहेर जाल, काही खाऊ घेऊन याल ना, त्याच्यातला पहिला घास तुम्ही तुमच्या मुलांना द्या. मी म्हणत नाही पहिला घास तुम्ही तुमच्या आईला द्या, पण पहिला घास तुम्ही तुमच्या आईच्या हातावर टेकवा. दुसरा घास तुम्ही तुमच्या मुलाच्या हातावर त्या ठिकाणी टेकवल्याबरोबर ती म्हातारी खात नाही महाराज. धडपडत धडपडत एका कोपऱ्यामध्ये अडकवलेली पिशवी असते, त्या पिशवीमध्ये निघून तो खाऊ ठेवते ती आजी. त्या पिशवीमध्ये ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी कधी तुमचं बाळ त्या ठिकाणी रडत असलं ना, बाळ रडत असल्यावरती बाळाला म्हणते, राजा रडू नकोस रे माझ्या सोन्या, रडू नकोस रे माझ्या बाळा, इकडे बाळा मी तुला खाऊ देते. अरे जो खाऊ तुम्ही तुमच्या आईला खाण्यासाठी दिलेला असतो ना, ती म्हातारी तो खाऊ तुमच्याच बाळाच्या हातावर टेकवते. पण अख्ख्या गलीतल्या बायाला सांगते, अक्का ताई, अगं काय सांगू, माझं पोरगं एवढं गोड आहे, माझा मुलगा मला एवढा जीव लावतो, अगं स्वतःच्या मुलांना देत नाही पिशवीमधलं काही खायला, पण घरी आल्याबरोबर माझं बाळ मला खायला देतं ग. सोन्यापेक्षा सुंदर माझा प्रपंच झाला, सोन्याहूनही अधिक मला सुख त्या ठिकाणी माझं बाळ देतं. काय सांगू, अख्ख्या गलीतल्या बायांना सांगते. अरे बाप आपला कधी गेला ना बाजारला, तू स्वतःसाठी कापडं कधी घेऊन येत नाही, पण पोरांसाठी आणतो. तुम्ही गेले ना कधी बाजारामध्ये, स्वतःसाठी नका आणू, एकदा तरी एखादी टोपी एखादा ड्रेस तुमच्या बापाला आणून पहा. तो बाप लंगडत लंगडत ज्यावेळेला मंदिरामध्ये जातो, त्याच्या वयाची काही वयोवृद्ध मंडळी त्याला त्या मंदिरामध्ये भेटतात. मंदिरामध्ये भेटल्यानंतर एकच चर्चा असते या म्हाताऱ्या लोकांची, बरं आहे ना हो तुमच्या मुलाचं, पोरं बरे सांभाळतात ना. ते म्हातारं मान ताईट करून सांगतं, अरे काय सांगू, माझ्या अंगावरचे जे कपडे दिसतात ना, पठ्ठ्याच्या पोरानं घेतले. अरे आहे का तुला काही, विचारतो का तुझं पोर आहे तुला, पण माझा मुलगा मला सगळं काही पुरवतोय. बस त्यांना वाटतं आपलं संसार कडेला गेला, प्रपंच सुखाचा झाला. अरे दुनिया में कौन सी ऐसी चीज़ है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. बघा काही काही पैसे खर्चून मायबाप भेटत नाही राजे हो, नाही भेटत माझ्या दादांनो. पुस्तक घेऊन आपण ज्ञान पुस्तक खरेदी करू शकतो, पण ज्ञान नाही भेटत आपल्याला. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती, पैसों से किताब मिलता है लेकिन ज्ञान नहीं मिलता, पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं लेकिन माँ बाप नहीं मिलते.